JRB Mix. उपसरपंच मित्रांनो, इथे वंदनाताई मुरकुटे आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. वंदनाताई मुरकुटे या श्रीरामपूरच्या अतिशय धडाडीच्या नेत्या आहेत, महिला नेत्या आहेत आणि पंचायत समितीच्या सदस्य आहेत. जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेसच्याही त्या नेत्या आहेत. त्यांचं मी ते स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा अशी आपल्या व्यासपीठावर सौ तांबे यांनी करावा, मीराताई शेटे यांनी करावा अशी मी विनंती करतो. मित्रांनो, आपल्या आत्ताच आदरणीय शिवाजीराव थोरात साहेबांनी सर्व सविस्तर माहिती, म्हणजे खरं हा इतिहास मला असं वाटतं की सहकाराचा इतिहास म्हणून लिहून लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, तरुण पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. काय झालेलं आहे की देशामध्ये सुद्धा काही असे नेते येतात की जे म्हणतात की पूर्वी काय झालं, आता काय झालं, म्हणजे काय ते इतिहास आणि आपल्याला इतिहास माहिती नसतो. आपल्याला वाटतं की सर्व काही आजच झालं, सर्व काही कालच झालं. आपण पाहतो की आपलं घर असतं, आपले पंजोबांनी खूप काम केलं असतं, आपल्या आजोबांनी खूप काम केलं असतं आणि मग मुलगा समजा एखादं घर बांधतो तर त्याच्या मुलाला वाटतं की आपल्या वडिलांनीच सर्व केलं. असं नाही व्हायला पाहिजे ना. आपल्याला सर्व माहिती पाहिजे. आणि एक जगाचा नियम आहे, समाजाचा एक नियम आहे. जगाचा नियम असा आहे की जो मनुष्य आपला भूतकाळ नीट अभ्यास करत नाही तो आपलं भविष्य घडू शकत नाही. हे मागं काय झालं, कुणी केलं याचं काही पाहत जो नाही त्याला पुढे फार मर्दुमकी गाजवता येत नाही. आणि म्हणून मित्रांनो, हा सगळा इतिहास जो आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी आपल्या एकच गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा दुष्काळग्रस्त तालुका, आजही दुष्काळग्रस्त तालुका आहे. सर्वत्र जेव्हा इतका पाऊस पडतो तेव्हाही आपल्याकडे हे वर्ष थोडं अपवाद आहे, आपण सोडून देऊया. पण साधारणपणे आपल्याकडे खूप दुष्काळी तालुका आहे ना हा. म्हणजे अहमदनगर जिल्हाच दुष्काळी आहे, त्याच्यामध्ये संगमनेर तालुका दुष्काळी, आपलं पठार आहे, आपलं संपूर्णपणे तळेगाव भाग आहे, इतका डोंगराळ भाग आहे, आपला सगळा दुष्काळी भाग आहे. हे चित्र म्हणजे आम्ही शाळेमध्ये जात होतो, ज्ञानमाते शाळेमध्ये शिकवतो, तोपर्यंत हेच चित्र होतं ना. लोक विड्या बांधायचे, लोक त्या ठिकाणी विड्यांवर गुजराण व्हायची. मी नवीन प्रॅक्टिस सुरू केली होती. माझ्या हॉस्पिटलमध्ये नेहमी TB झालेले पेशंट यायचे, मला खूप वाईट वाटायचं. कारण त्या लोकांना दुसरं काही पर्याय नव्हतं ना. सगळे खंगलेलं शरीर, तिथंच त्या विडी कारखान्यामध्ये एकत्र बसून त्या विड्या बांधून सगळं पिवळं पडलेलं शरीर, हे सगळी पण पर्याय नव्हतं काही. कारण संगमनेर शेतकरी सहकारी संघाचा हा पेट्रोल पंपाचं भूमिपूजन आपण येथे करतो आहे. माननीय शिवाजीरावांची आणि संपतरावांची आणि संचालक मंडळाची खूप दिवसाची एक इच्छा की इथे एक अत्यंत सुंदर असा पेट्रोल पंप करावा. काही ना काही कारणानं अडचणी होत्या, त्या अडचणी दूर झाल्यात, काही शिल्लक असल्या तरी ते दूर होतील आणि हा पेट्रोल पंप पुन्हा एकदा दिमाखाना उभा राहिला तुम्हाला सगळ्यांना दिसेल. कारण ही जागा जी आहे ती शेतकरी संघाची सूतगिरणी आपण म्हणतो, स्पिनिंग मिल साधारणतः इथे होती, जिनिंग प्रेसिंगची ही होती आणि जिनिंग प्रेसिंग इथे काही काळ आपण चालवली आहे. तर ती नंतर शेतकरी संघाला आपण ही जागा दिली आणि एक पांडे म्हणून डेप्युटी रजिस्ट्रार आपले त्या काळात त्यांनी ती मंजूर केलं आणि आपण ही जागा मिळाली. मोठी जागा आहे ही जागा. शेवटी असं आहे की ही जागा कोणाची आहे? ही जागा सहकारातली आहे, याचा अर्थ शेतकरी वर्गाची. शेतकरी संघ हा शेतकऱ्यांचा, सोसायटी सभासद असते, सोसायटीचे सभासद आपण शेतकरी असतो, याचा अर्थ ही जागा आहे ती शेतकरी वर्गाची आहे. कुणी एक मालक याचा नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट कोणती असेल, पेट्रोल भाऊसाहेब दहाची अशी एक इच्छा असायची
संस्थेवर आपण जातो याचा अर्थ त्या संस्था वाढी करता तिच्या जी काही स्थावर मालमत्ता तिच्या रक्षणाकरता जातो, ती कोणाला वाटून देण्याकरता किंवा आपल्याला आपणच गिळण्याचा प्रयत्न करण्याकरता असं तसं स्वरूप नसतं. तुम्ही विश्वस्त असता. ही वाक्य आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कायम लक्षात येईल. आणि म्हणून त्यांनी ही जागा जपण्याचं काम खूप काळजीपूर्वक शिवाजीराव असतील, संपतराव असतील, अगोदर काही आपले वाईट चेअरमन झाले, सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे जपलेले. आणि म्हणजे शेतकरी संघाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक काटकसरीचा कारभार हा शेतकरी संघाचा विषय म्हणजे. आणि म्हणूनच ती संस्था आज महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी संघ संपले पण आपलाच चालू आहे. याला कारण काय? एखाद्या कुटुंबामध्ये आपण काटकसरी कारभारी असतो तसं आपले सगळ्या चेअरमन, वाईस चेअरमन, संचालक मंडळ असेल, मॅनेजर असतील, यांनी ती काळजी ही घेतलेली आहे. म्हणून ही वाटचाल आपली यशस्वी झाली. म्हणून ही जागा टिकली. नाही तर दुसरीकडे असतं तर इथं काहीतरी दुसरं दिसलं असतं. परंतु कदाचित जवळचा माणूस असला तरी त्याला वाईटपणा घ्यायचा, सख्या भावाशी वाईटपणा घेऊ, पण संस्थेची जागा टिकून ठेवू हे जो मान आहे ना हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट. आणि हे काही कोणाचं एकट्याचं नाही. आम्ही विश्वस्त जपण्याचं काम करतो. पुढच्या काळातही या पद्धतीनं करण्याचं निश्चितपणे हे केलं जाईल. आज हा पेट्रोल पंप होतोय. शेतकरी संघाचा सगळा इतिहास जरी पाहिला तर कसे मी सांगितलं खूप काटकसरीनं आतापर्यंतची वाटचाल केली. शेतकरी संघ यासाठी काढला की शेतकऱ्याला मदत होण्याकरता म्हणून जशी बाजार समित्या काढल्या आपण, तर जिथं शेतकऱ्याचा माल विकता येतो. यशवंतराव चव्हाणांचा विचार, यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार की शेतकऱ्याला बाजार समिती का, तिथं हमाल असेल, तिथं मापडी असेल, तिथं व्यापारी जाईल, तिथं सगळी व्यवस्था राहील, कुणी फसायला लागलं तर फसवलं जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. हे सगळं मार्केट कमिटीच्या ऍक्टमध्ये होतं. तसाच शेतकरी संघ हा शेतकऱ्याला लागणारा माल हा स्वस्त दरात माफक दरामध्ये व्यवस्थित पद्धतीनं आणि गुणवत्तेचा मिळाला पाहिजे याकरता ही स्थापना झाली. आणि त्या पद्धतीनं इतक्या वर्षाची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. खरं सगळे चेअरमन जरी पाहिले तुम्ही आणि सगळ्यांनी ती यादी आपण पाहायला लागतील तर खूप काळजीपूर्वक म्हणजे काटकसरी किती असावे याचं उदाहरण मी सांगत असतो. चहाचा कप छोटा असतो, काळजीपूर्वक म्हणजे आता मला माहित नाही एवढं चहा पाजला नाही तुम्ही मला. मी ज्यावेळेस आमदार झालो तर मी शेतकरी संघाच्या गोडाऊनमध्ये माझं ऑफिस होतं. त्यांच्या गोडाऊनमध्येच ऑफिस होतं आणि साधं होतं. दूध घातल्या होत्या, दूध संघाचं ऑफिस होतं, तेच माझं आमदारकीचं ऑफिस होतं. मला एकच पी होतं पब्जी जेव्हा काकडमध्ये तो यांचा कार्यक्रम होता. आता 50 झाले. इतकं काटकसरीचं बरेच आधी तिथं सांगितलं पण मुद्दाम सांगा वाटतं मला की सुधाकरराव नाईक ज्यावेळेस आम्ही यशोधन बांधली तर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि ते येणार होते. मांडव घालायचा होता म्हणून बाबू इथं झाड मध्ये येत होतं आणि झाडाचं एक फांदी येत होती, बाबूला येत नव्हती कोणी. अजून आहे का मला माहित होती, अजून जपली असेल तुम्ही. मी म्हटलं फांदी तोडायला ती काढून टाका म्हणलं. ते काही काही वितीरा आणि होते त्यावेळेस मॅनेजर, ते पळत आले नाही फांदी कसं काय तोडायला लागले तुम्ही. अरे तू आता मांडू घाल नाही मग साहेबाला विचारावं लागलं. तेव्हा ह्याच्यातून काय समजून काय घ्यायचं, समजून हे घ्यायचं का कोणती गोष्ट असतो ती आपली आहे ती काळजीपूर्वक जपलं पाहिजे. तिला ही भावना आता घोडसाहेब तुळशीराजजी काय परमनंट कुठं संचालक आहे, काही परमनंट रंगनाथ थापाडे तिकडे बसण्याला माहित नाही. हा परमनंट संचालक ते म्हणजे काय आता गरज नाही परमनंट काय त्या जात नाही तर तो. आणि घोडसाहेब हे खूप जपलं या सगळ्यांनी. या शेतकरी संघामध्ये साखर कारखान्याची स्थापना कुठं झाली. शेतकरी संघामध्ये जे मेन रोडला आता आहे तिथं अजून दुकान आहे त्यांचं, त्या वरच्या जागेमध्ये फडताळामध्ये एका आपण शेअर गोळा करायचा कार्यक्रम करतो लाकडी पायामध्ये. म्हणजे नीट केस सुद्धा नव्हता. आज साखर कारखाना वैभव आहे आपलं महाराष्ट्रामधलं कौतुकाचा विषय. तर स्थापना इथं दूध संघाची स्थापना सुद्धा शेतकरी संघातच झाली आणि विटीरा आणि ते प्रमुख होते सगळे बार घेऊन फिरायला त्यावेळेस सगळे ते तयार घ्यायला. ज्यावेळेस दूध संघावर प्रशासक नेमले आणि काही आले विचित्र लोक, त्यानंतर खूप बाटल्या काढावं लागल्या मागच्या जागेतून. जॅकेट शिवले होते तर
त्याचं सुद्धा शेवटी लढाई जी करायची ती शेतकरी सगळ्यांना त्यावेळेस केली होती. म्हणजे आज संस्था चांगल्या म्हणजे आजचा पेट्रोल पंप, सुंदर पेट्रोल पंप महाराष्ट्रात विश्वासानं पेट्रोल टाकावं असे जे आहेत आपल्या संघटनेमध्ये, त्यामध्ये एक पेट्रोल पंप म्हणजे आहेत काही आणखी, त्यामध्ये शेतकरी सगळ्याचं पेट्रोल म्हणजे बिनधास्त टाका, तिथे काही भेसळ नसणार. हा विश्वास आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पेट्रोलचा खप आणि डिझेलचा खप आपल्या पेट्रोल पंपाचा आहे. डिव्हिजनमध्ये म्हणजे नाशिक डिव्हिजनमध्ये 2 नंबरला आहे, ते कमी नाहीये. आता कारखान्यात झाल्यामुळे हे 2 नंबरला आले, नाही 1 नंबरच होते. काही असलं तरी हे आपण जपत राहिलं पाहिजे. शेतकऱ्याकरता आपल्याकरता चालवलं पाहिजे, ही भावना त्यामध्ये आहे. आणि म्हणून हा पेट्रोल पंप इथे उभा राहतोय. पुढच्या काळामध्ये एक सुंदर पेट्रोल पंप, विश्वासात पेट्रोल पंप खूप झाले. मध्ये पिठाच्या गिरण्याच्या चक्कर होतो ना आपण, फुकट जाळायला निघालो नंतर. तशी पेट्रोल पंपाची अवस्था होत चालली दुर्दैवानं. परंतु सीएनजीची खूप गरज आहे, सीएनजीची गरज आहे. बरं, मागणी आहे तुमची सगळ्या खुर्दवाल्यांची की सीएनजीचा गॅस करा, काय असेल ते करा. काळाच्या ओघात इथं एक चांगलं स्टेशन एक होईल या दृष्टीने आपण पाहूया. आज भूमिपूजन केले, लवकरच हा पेट्रोल पंप उभा राहील आणि उद्घाटनाला पुन्हा आपण सगळेजण जाऊया. आपल्या सगळ्यांचं सुद्धा मी आभार मानतो की आपण सगळेजण खूप वेळ माझ्याकरता थांबले. काही ना काही अडचणी येत गेल्याने उशीर झाला. अजून पुढचे कार्यक्रम 3 तास लेट चाललाय कार्यक्रम सगळा. तर तुम्ही सगळे थांबले याबद्दल मी आभार मानतो. शेतकरी संघाला आपल्या सर्वांच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. म्हटले की जिल्ह्यामध्ये एकच नाव होतं. लहान भाऊ गुंजाळ, लहान भाऊ नागरे चांगला कार्य करत गेले आता ते आपल्यात.